नागपूर अमरावती मार्गावरील 8 मैल चौकात एक भरधाव कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली। दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकनं या कारला धडक दिली। यामुळे अपघातात कारमधील मायलेकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अमरावती मार्गावरील 8 मैल चौकात गुरुवारी दुपारी जवळपास 1:30 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला। अक्षय सुभाषराव गिरनाडे आणि त्यांची आई रजनी सुभाषराव गिरनाडे अशी मृतांची नावं आहेत, तर श्रद्धा गिरनाडे असं जखमी तरुणीचं नाव आहे। तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीचं गिरवाडे कुटुंब त्यांच्या अर्टिका कारनं नागपूरहून अमरावतीला जात होतं। दरम्यान 8 मैल चौकात त्यांची कार अनियंत्रित झाली आणि रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उलटली। याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकनं त्यांच्या कारला जोरदार धडक दिली। या अपघातात अक्षय आणि त्याच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला। दरम्यान ये जा करणाऱ्यांची इथे एकच गर्दी झाली। त्यांनी लागलीच पोलिसांना अपघाताची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आणि तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। गिरनाडे कुटुंब नागपुरात उपचारासाठी आलं होतं आणि काम आटोपल्यानंतर ते अमरावतीला परत जात असतानाच काळानं त्यांच्यावर घाला घातला।